स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आपला नेहमीचाच प्रॉब्लेम असलेला दुधाचं पातेलं करपल्यानंतर काय करायचं हा मोठा प्रश्न असतो आणि ते झटपट काढण्यासाठी आपण काही ट्रिक्स आणि काही टिप्स या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यासाठी मी हे असं होममेड मल्टीपर्पज लिक्विड तयार केलेलं आहे। ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हे कसं तयार करायचं ते आपण 2 ते 3 चमचे आपण या दुधाच्या पातेल्यामध्ये घालणार आहोत आणि ह्याच्यामध्ये खायचा सोडा घातलाय। दुधाचं पातेलं अतिशय वाईट पद्धतीने करपलंय, खूप खाली लागलेलं आहे। गॅस चालू इंडक्शनवर मी ठेवलं होतं आणि वर फॅनचा आवाजामुळे लक्षातच राहिलं नाही की दुधाचं पातेलं इंडक्शनवर आहे आणि त्यामुळे पूर्ण दुधाचं पातेलं मध्ये दूध जळून पूर्ण पातेलं खराब झालेलं आहे। आणि हे पातेलं आपण चकाचक कसं बनवणार आहोत ते आता आपण ह्याच्यामध्ये दाखवतोय। आता आपण सोडा घातल्यामुळे त्याच्यामध्ये आपली जे करपलेला भाग आहे तो निघायची प्रक्रिया चालू झालेली आहे। बऱ्याच वेळा अशा सिच्युएशनमध्ये एवढं वाईट पद्धतीने जर दुधाचं पातेलं करपलं तर भांडेवाली बाईसुद्धा घासणार नाही, कारण हे एका घासण्यामध्ये निघत नाही आणि खूप टोकदार वस्तू वापरल्या तर पातेलं खराब होण्याची शक्यता असते। आपण पाणी घेतलंय आणि हे गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलंय। हे पातेल्यामध्ये पाणी आपण उकळून घेणार आहोत। आपला पातेल्यामधला करपलेला भाग बऱ्यापैकी निघालेला आहे, पण शेवटचा जो लेयर आहे जो चिकटलेला आहे काळा तो काही निघालेला नाही आहे। त्यासाठी आपण आता हे गरम पाण्यामध्ये एक ते 1.5 तासासाठी पाणी असंच आपण ठेवायचं आहे आणि 1 ते 1.5 तासानंतर आपण त्याच्यातमधला जो काळपट भाग शिल्लक राहिलेला आहे तो काढून घेणार आहोत। आता आपलं पातेलं थंड झालंय, आपण हे सर्व गाळून घेणार आहोत। आपल्याला कळेल की आपण किती अशा पद्धतीने पूर्ण कार्बन तयार झालं होतं दुधाचं। आता हा शिल्लक राहिलेला जो खालचा लेयर आहे तो आपण निघतोय का बघूया। तर आता तो पूर्ण सॉफ्ट झालाय, आपण त्याला गरम पाण्यामध्ये भिजवलेलं असल्यामुळे आणि तो अलगद आपण चमच्याने काढायचा आहे। जास्ती जोर द्यायचा नाही आहे, नाहीतर सरे पडण्याची शक्यता असते पातेल्याला। परत एकदा आपण थोडंसं गरम पाणी घातलंय आणि अशा पद्धतीनं शिल्लक राहिलेला थोडासा काही कचरा असेल त्याच्यामधला तो निघून जाईल आणि आपलं पातेलं होतं तसं पहिल्यासारखं एकदम चकाचक क्लीन होईल। आता आपलं जे पातेल्याचं तळ आहे तो आता दिसायला लागलेला आहे बऱ्यापैकी। ते पातेल्याला जे दूध करपलेलं दुधाचा भाग होता तो निघालेला आहे। आता शेवटचा आता जे शिल्लक राहिलेलं आहे ते काढण्यासाठी आपण घरामधला डिशवॉशर आहे ते वापरला आहे आणि डिशवॉशरने आपण सर्व पातेलं क्लीन करून घेणार आहोत। अशा पद्धतीनं आता आपलं पातेलं स्वच्छ होते का ते पाहूया। कामामधला थोडा दुर्लक्षपणा आपला किती त्रासदायक ठरू शकतो, कारण थोडं दुर्लक्ष झालं तर सगळं पातेलं पूर्ण आपलं करपलेलं आहे। करपलेलं पातेलं क्लीन कसं करायचं तो म्हटलं आज आपण तोच व्हिडिओ दाखवूया। त्यासाठी आपण हा व्हिडिओ दाखवला आहे आणि त्यामुळे माझं मल्टीपर्पज लिक्विड मी जे घरामध्ये तयार केलेलं आहे त्याचा पण तुम्हाला एक डेमो तयार झाला। हे मी घरामध्ये होममेड लिक्विड तयार केलं आहे। घरामध्ये अशा कुठल्याही गोष्टी असतात ज्या करपल्या किंवा आपली गॅसची शेगडी असते तिला पण स्वच्छ करण्यासाठी हे लिक्विडचा खूप उपयोग होतो।
घरामध्ये जे आपण लिंबू वापरतो ते लिंबाचे जे साल असतात ते आपण टाकून देतो. ते टाकून दिलेल्या लिंबाचे साल मी वाळवले आणि त्या लिंबाच्या वाळलेल्या सालापासून आपण हे मल्टीपर्पज लिक्विड तयार केलेलं आहे. घरामध्ये आपण असं महागडं लिक्विड घरामध्ये तयार करू शकतो आणि अशा पद्धतीचं जेव्हा घरामध्ये जी भांडी खराब होतात तेव्हा आपल्याला हे लिक्विड आपल्याला उपयोगी पडू शकतं. त्यामुळे तुम्ही पण घरामध्ये तयार करा आणि तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो व्हिडिओ टाकते कसा बनवायचं लिक्विड ते. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.